झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। माझंच चुकलं, उगाच गेले खेळायला। खेळायलाच नको होतं। मीरा, वेदाला आंघोळ घालायची आहे। ही काय करतेस? ते खेळताना मला लागलं। डोळे आहेत मला 4। काय लावतीयस ते विचारतोय। माती लावती। व्हॉट? आर यू मॅड? माती कोण लावतो जखमेवर? आम्ही लावतो। आम्ही? अच्छा, म्हणजे तू युनिक पीस नाहीयेस, तुझ्यासारखे अजून आहेत गावी। वाह। तुम्ही माझी चेष्टा करताय? नाही, चेष्टा करत नाहीये मी, पण सिरियसली म्हणजे जखमेवर माती, ह्याला माती लावणं नाही, माती खाणं म्हणतात। वेदाचे बाबा, मला कळतंय हा। तुम्ही काय म्हणतात ते हा, तुम्हाला हे हायजिनिक वाटत नसेल ना? पण ना, मी लहानपणी जेव्हा पडायचे ना, तेव्हा माझ्या जखमेवरती माझे बाबा मातीच लावायचे। 2 दिवसात जखम बरी व्हायची। आणि इतकंच नाही हा, ही मातीच आमचं पोट भरते, आम्हाला मोठं करते। आम्हा गावच्या लोकांसाठी ना, ही फक्त माती नाहीये, औषध सुद्धा। मग शहरातल्या लोकांना नाही कळणार। ओके, तू जे काही बोलतेस बरोबर आहे, आय रिस्पेक्ट दॅट, वादच नाहीये त्यावर। पण मीरा, हे गाव नाहीये, शहर आहे। इकडची माती, पाणी, हवा काहीच गावासारखं शुद्ध प्युअर नसतं, सगळं पल्युटेड असतं। सो ही माती नाही, औषध लाव। थांब इथे आलोच। आणि हो, परत ही माती लावू नकोस, हा? वेदाचे बाबा, ही मायाताईंची साडी मला सापडली। या मीराने आधी वेदाला आपलंसं केलंय आणि आता तिची नजर अथर्ववर आहे। साखरपुडा होईलच, पण त्यासाठी माया आणि अथर्वची पत्रिका जमणं अत्यंत आवश्यक आहे। पण जर पत्रिका जुळल्या नाहीत तर साखरपुडा होऊ शकत नाही। हे लग्न होणं कठीण आहे, कारण या दोघांच्याही पत्रिका जुळत नाही। माया, माया, अगं किती मनाला लावून घेतलंयस त्या पत्रिकेचं। अगं मगासपासून बघतीये मी, किती उदास आणि शांत आहेस। चेहरा बघ जरा कसा झालाय तुझा। हात्या प्लीज, अथर्वशी लग्न करणं माझं स्वप्न आहे आणि मी किती जरी प्रयत्न केले ना, तरी काही ना काहीतरी आड येतं। आधी ती अंबिका, मग ती वेदा, आणि आता माझीच पत्रिका। हे बघ माया, आशा सोडू नकोस, निघेल काहीतरी मार्ग। हा, हो ना, नाही आणि मार्ग निघणारच आहे। आणि मार्ग निघाला ना की सगळं सोन्याहून पिवळं होईल। हे बघ, वहिनींवर विश्वास आहे की नाही तुझा? हा, मग वहिनी सगळं नीट करणार आहेत, काही काळजी करू नकोस। तुमचं दोघांचं लग्न होणार। माया, मी समजू शकतो तुला खूप त्रास होतोय, पण अथर्वशी तुझी पत्रिका जुळत नाही याला आपण काहीच नाही करू शकत। त्यामुळे तू फार अपेक्षा ठेवू नकोस। जेवढ्या लवकर सगळं तू ऍक्सेप्ट करशील ना, तेव्हा तुलाच कमी त्रास होईल।
मी आले. माया, माया, एक मिनिट थांब. माया थांब, ऐकून तर घे माझं. माया कशाला मनाला लावून घेतेस? मम्मा एवढा लाल का झाला हिचा चेहरा? तू जरा गप्प बसशील? थांब जा. अरे अथर्व कुठे चाललाय? कोणाची रूम आहे तिकडे? मीराची? पण तो तिकडे का चाललाय? लेट मी गेस. हा आज क्रिकेट खेळताना पडली. आय मीन हिने पाडलं नाही का तिला? त्या गावरान गोडव्याला जखम झाली आहे. आता जखमेवरती कुणीतरी प्रेमाने फुंकर नको का मारायला? कदाचित ते काम अथर्व फुंकर. अजित जरा गप्प बसशील? हं? शांत राहा जरा. माया, तू ह्याचं काही मनावर घेऊ नकोस ना. तुला ना कुठे काय बोलायचं कळत नाही. अगदी बापावर गेलास तू. चल चल तू आत चल. काम करतो. चल नंतर कर काम. चल तू आत. मी पण कुठे यांचं ऐकत बसले. मातीत लावते, पटकन भरवायला. मीरा, तू मला 4 डोळे म्हणतेस ना? खरं तर तुला गरज आहे 4 कानांची, म्हणजे तुला नीट ऐकता येईल. ते नाही सांगितले ना मी. हे घे. हो पण तुम्ही एवढं काय घेऊन आलात? याची काहीच गरज नाहीये. ही मातीने होईल बरं. मी तसं माती पुराण चालूच आहे ना. औषध घे, सेप्टिक होणार नाही. आजपर्यंत नाही झालं ना, मग आता कसं होईल? राहू द्या. ओके अथर्व, तिला प्रेमाने सांगितलेलं कळत नाही. मीरा, जे बोलतोय ते नीट ऐक. फर्स्ट ऑफ ऑल तू माझ्याशी आर्ग्यू करायचं नाही. सेकंडली, तू माझ्या घरी असताना मी तुला जे सांगेन तेच करायचं. कळलं? आर्ग्युमेंट नाही. घे. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज